रात्रीचं एवढं जागरण झालं होतं ना की सकाळी उठायची इच्छाच नव्हती, पण बाप्पांची स्थापना करायची होती, त्यामुळे लवकरच सगळ्यांची सकाळ झाली. मग साडी नेसायचं काम पण आलं माझ्याकडे. नंतर हे बघा काय सुरू होतं. इतका त्रास देत होता ना हा याला की काही बोलायलाच नको. मग मी सुद्धा माझं आवरून छान साडी घालून घेतली. मग बाप्पांची स्थापनेची पूजा सुरू झाली होती. सावीच्या मावशीची पूजेची तयारी सुरूच होती. हा बघा कसा बॉडी दाखवतोय. याची बॉडी आहे की नाही हे तुम्हीच आता कमेंट करून सांगा. मग थोडं खाऊन वगैरे घेतली. पूजा झाली. मग मी ना सावी हॉलमध्ये झोपली होती. मग मी तिकडे ना निघाले. सावी छान आजीच्या कड्यावर बसली होती. मग मी तिचं पण ना आवरून घेतलं. आणि ही बच्चा पार्टी बघा, यांचं काय बोलायलाच नको. आणि आमचं मखर आणि गणपती बाप्पा कसे दिसत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. मग छान मी सुद्धा पूजा करून घेतली. मग आम्ही सगळ्यांनी छान मोदक बनवायला सुरुवात केली. छान मोदक बनवून झाले आणि मग सावीच्या मावशीची हेअरस्टाईल करून दिली. छान हेअरस्टाईल करून झाली. मग आम्ही जेवणाकडे आलो. सगळे ना इथे छान जेवायला बसले होते. आणि हा तर इतका घटनाळला होता ना की काही बोलायलाच नको. मग मी रूमवर निघाले. मग ही बघा कसं घेऊन चालली होती. मग मी साडी चेंज केली, ड्रेस घातला आणि मस्त बाहेरनं फिरायला सावीचे पप्पा मला घेऊन गेले. आणि हा निसर्ग बघा इतका छान आहे ना. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आतापुरतं बाय बाय.